मित्रहो, ठाण्यात बुधवारी एक कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम होता योद्धा कर्मयोगी अशा चरित्र ग्रंथाचा आणि हा चरित्र ग्रंथ होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा। या कार्यक्रमासाठी CP राधाकृष्णन हे राज्यपाल म्हणून आल्यानंतर पहिल्यांदा उपस्थिती देणार होते। दोन्ही उपमुख्यमंत्री होते, मधु मंगेश कर्णिकांसारखे पद्मश्री मिळालेले साहित्यरत्न होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, पण भाषणं मात्र ही 4च लोकांची झाली आणि त्यापैकीचे 3 हे तर थेट सत्तेतले लोक होते आणि राज्यपाल। असा जर आपण विचार केला तर एक 5वं भाषण जे होतं शंकरबाबा फापळकरांचं, ते भाषण हे सगळ्यात अधिक टाळ्या घेऊन गेलं आणि शंकरबाबांचं जे भाषण होतं हे अत्यंत साधं, सामान्य माणसाला किंवा अगदी विदर्भातल्या सेवाभावी संस्थेचा प्रमुख असलेल्या एका माणसाने केलेलं ते भाषण होतं। या भाषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्या व्यतिरिक्त जी भाषणं होती त्या 3ही भाषणांचा जो काय गर्भितार्थ होता तो होता राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्री होणं न होणं इतकाच होता। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर कोण असणार मुख्यमंत्रीपदी या गोष्टीवर देखील प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाच्या एकूणच नियोजनाबद्दल किंवा त्या चरित्र ग्रंथाच्या संपादनाबद्दल आणि इतर कोणत्याही गोष्टीबद्दल मला भाष्य करायचं नाही, यातच सगळं आलंय असं तुम्ही समजून चला। हां, पण हा कार्यक्रम होण्यासाठी ज्या 2 लोकांनी खूप मेहनत घेतली त्यांचं कौतुक इथे करणं हे मला अधिक उचित वाटतंय। त्यापैकीच्या एक होत्या लता एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आणि दुसरे होते उदय रवींद्र सामंत जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत। या 2 लोकांचं जे काही योगदान होतं त्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक राजकीय जुगलबंदी ही देखील आपल्याला ठाणेकरांना आणि मुंबईकरांना, राज्यातल्या जनतेला पाहायला मिळाली। कदाचित ही जुगलबंदी हाच येणाऱ्या विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदाचा बिगुल ठरू शकतो। कसं तेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय की राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचा हवा खरा, पण तो भाजपचा जर मुख्यमंत्री झाला की तो सामान्य कार्यकर्त्यांना, आमदारांना, नगरसेवकांना फारशी किंमत देत नाही। त्यामुळे आहे तोच मुख्यमंत्री जर कंटिन्यू झाला किंवा जर पुढे चालला तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांना हवा आहे। मित्रहो, आपण काहीतरी दचकल्यासारखं या माझ्या विधानाकडे अगदी तुमची प्रतिक्रिया असेल किंवा तुम्ही तसं त्याच्याकडे पाहिलं असेल तर हे मी तुम्हाला अगदी खरं सांगतोय। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री या नंतरच्या काळात व्हावे असं वाटणारा भाजपमधला एक खूप मोठा वर्ग आहे। तो वर्ग कोण आहे तर तो वर्ग आहे आमदारांचा, तो वर्ग आहे नगरसेवकांचा, तो वर्ग आहे खासदारांचा आणि तो आहे काही पदाधिकाऱ्यांचा देखील। याचं कारण काय तर याचं कारण 2014ला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते पहिले असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी थेट कोणतंही मंत्रिपद न होता सरळ मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं। त्याने ते सक्षमतेने चालवलं हे जरी खरं असलं तरी काही प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकारी यांच्या विळख्यात आणि त्यानंतर काही जवळच्या मंडळींच्या कोंडाळ्यात सापडलेले देवेंद्र फडणवीस हे कधी कार्यकर्त्यासाठी राहिलेच नाहीत। अजितदादा पवार हे जे काही आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत। काल तर अजितदादांनी थेट बोलूनच दाखवलं। काय म्हणाले अजितदादा ते आपण बघूया। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय।
आता तुम्ही पाहिलं म्हणजे अजितदादा यांच्या मनात जे काही आहे ते त्यांनी लपवून ठेवलेलं नाही, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी ते मोकळं केलेलं आहे. आता अजितदादा असं बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस कशाला मागे राहतील? त्यांनी बघा, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एक विक्रम आहे. तो विक्रम कोणता आहे तर सलग 5 वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा. पण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळेपण शोधणारे अकॅडमिक देवेंद्र काल गडकरी रंगायतनमध्ये काय बोलून गेले हे तुम्ही बघा, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. आता आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस काय बोलले. मित्रांनो, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम कोणासाठी होता तर एकनाथ शिंदेंसाठी होता. म्हणजे सत्कार मूर्ती किंवा कार्यक्रमाचं केंद्रबिंदू कोण होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदेंची एक जी सवय आहे की कोणत्याही कार्यक्रमाला किमान 2 तास उशिरा पोहोचायचं. राज्यपालांचा कार्यक्रम असला की मुख्यमंत्र्यांची तारांबळ उडते आणि शरद पवारांची भेट असली की, हे मी आपल्याला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. तर राज्यपालांचा हा कार्यक्रम बरोबर एक साधारण 7 वाजता सुरू झाला आणि तो संपेपर्यंत एक 2.5 तासाचा कालावधी या कार्यक्रमाचा होता, 2.25 ते 2.5 तास. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोजून आपलं भाषण इतका वेळ जर सोडला तर देवेंद्र फडणवीस हे सतत आपल्या हातातल्या फोनवर कुणाशी तरी चॅटिंग करत होते किंवा कुणाला तरी मेसेज पाठवत होते, कुणाचे तरी मेसेज स्वीकारत होते. त्यांचं संपूर्ण लक्ष हे आपल्या हातातल्या फोनवर होतं. अजितदादा पवार हे एका बाजूला बसलेले होते, कारण 2 उपमुख्यमंत्री 2 दिशांना. तर अजितदादा हे देखील या कार्यक्रमात काहीसे हरवलेले होते. त्यांनाही कळत नव्हतं की नेमकं चाललंय काय, आणि त्या दोघांच्या मनातली अस्वस्थता ही लक्षात येत होती. एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाकडे खूप वेगळ्या पद्धतीत बघत होते. याचं कारण काय, हा कार्यक्रम 2 वर्ष होऊ दिला नव्हता त्यांनी. याचं कारण साहजिकच आहे आणि त्याचं जे कारण आहे त्या कारणालाही आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे किंवा त्याचं कौतुक केलं पाहिजे, असं ते कारण होतं. त्यांचं म्हणणं होतं की ही पहिलीच टर्म आहे, तर या पहिल्या टर्ममध्ये इतकं चरित्रग्रंथ वगैरे लिहिण्यासारखं काय आहे वगैरे असा त्यांचा एक भूमिकेचा रोख होता. पण इथे सगळ्यात महत्त्वाची भूमिका, कारण हा चरित्रग्रंथ पूर्णच झाला नसता जर लता एकनाथ शिंदेंनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नसतं तर, त्यामुळे तो पूर्ण झाला, हा एक भाग झाला. पण त्याची संपादकीय मूल्य ही नीट सांभाळली गेली नाहीत अशी चिरफाडच दोन्ही मान्यवर निमंत्रितांनी करून टाकली. त्यामुळे ग्रंथालीसारख्या संस्थेने बनवलेलं आणि कोमसापच्या अधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आणि साहित्यिकांनी योगदान दिलेलं हे जे काही चरित्रग्रंथाचं एक शब्दांकन आहे, पुस्तक आहे, जे काही आहे किंवा हा ग्रंथ आहे, हा तितकासा पसंतीला उतरला नाही काही जणांच्या, असं जर म्हटलं तर ते धाडसाचं ठरणार नाही. कसं आहे की हा ग्रंथ किंवा हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांवर सगळे बोलणार हे तर स्वाभाविकच होतं, पण मुख्यमंत्री काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया. पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरव्हलही नाही, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आता आपण पाहिलं मुख्यमंत्री म्हणाले की हा ट्रेलर आहे आणि मुख्यमंत्र्यांची कार्यशैली हिच्याबद्दल अजितदादाही बोलले आणि फडणवीस पण बोलले. पण आता सध्या राज्याला अशाच मुख्यमंत्र्याची गरज आहे की जो सतत लोकांमध्ये राहील, लोकांची कामं करेल, लोकांचे प्रचंड प्रश्न आहेत. आणि जर हे फक्त ट्रेलर आहे तर याच्या पुढचा पिक्चर कसा असणार आहे. आता भाजपच्या लोकांना असं वाटतंय की आपला मुख्यमंत्री व्हायला हवा, पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का, तर भाजपचं संपूर्ण केडर हे नेतृत्व या एका विषयामुळेच काहीसं निराशेच्या गर्तेत सापडले की काय असा प्रश्न पडण्या इतपत भाजपमध्ये डोकावल्यानंतर आपल्याला परिस्थिती दिसते. आता भाजपच्या किती जागा येतील, 105 आहेत, त्यातून 70 येतील, 80 येतील, 60 येतील, 50 येतील की किती येतील. बघा, याच्या आधी ज्या वेळेला 100हून अधिक जागा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणल्या होत्या त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी भाजपच्या लोकांची धारणा होती. त्यामुळे पेटून उठून लोकांनी काम केलं होतं. आता मोदींची असलेली नाराजी
लोकसभेला बसलेला दणका आणि त्यातून ऊर्जा देणारं नेतृत्व हे काहीसं गलितगात्र झालंय भाजपचं असं वाटण्यासारखी परिस्थिती आपल्याला कार्यकर्ता पातळीवर दिसते. आणि मग त्यावेळेला अशा कार्यकर्त्यांना हुरूप देणारा जर नेता भाजपला हवा आहे तर तो नेता कोणामध्ये शोधायचा? फडणवीसांमध्ये शोधायचा, बावनकुळेंमध्ये शोधायचा, पंकजा मुंडेंमध्ये शोधायचा, आशिष शेलारांमध्ये शोधायचा, की दिल्लीत काही काळासाठी गेलेल्या विनोद तावडेंमध्ये शोधायचा? आणि या सगळ्यांमध्ये जर काही शोधून काही सापडलं नाही तर मित्रहो, आपण लिहून ठेवा, एक परिस्थिती अशी येईल, नितीन गडकरी हे त्यांची इच्छा नसतानाही राज्यात येऊ शकतात आणि ते येतील. ते जर आले तरच भाजपची बल्ले बल्ले होऊ शकते. अन्यथा भाजप हा काहीसा कोमेजलेल्या फुलासारखा आता आपल्याला दिसतोय. कमळाचं हे फूल पाकळ्या पाडून बसल्यासारखं आपल्याला दिसतंय. पण दुसऱ्या बाजूला अजितदादा पवारांनी जी आपल्या मनातली मगाशी जो आपण त्यांचं वक्तव्य ऐकलं ते काय म्हणाले की जर मला माहीत असतं तर मी अख्खा पक्ष घेऊनच गेलो असतो की जर मुख्यमंत्री करणार हे माहीत असतं तर. आता तिथे जे दिल्लीत गेलेले उद्धव ठाकरे त्यांनाही मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले आहेत. माझा मुख्यमंत्री पदाशी संबंधित एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे, तोही आपल्या पसंतीस उतरेल अशी मी आशा बाळगेन. पण आत्ता ज्या वेळेला या मुख्यमंत्री पदावरून 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हे जेव्हा एकाच कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर येतात त्यावेळेला या तिघांच्याही मनातली जी काही मुख्यमंत्री पदाबद्दलची भावना आहे ती बिटवीन द लाईन्स वाचणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि नागरिकांसाठी, मतदारांसाठी किंवा राज्यातल्या जनतेसाठी अधिक बोलकी असते. आता एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांना लोकांचा गराडा पडला. सगळ्यात आधी तिथून राज्यपाल निघून गेल्यानंतर लगोलग अजित पवार निघून गेले. अजित पवारांच्या बरोबरीनेच जवळपास देवेंद्र फडणवीसांची गाडी निघाली. पण तिथे शेवटपर्यंत लोकांना भेटत त्यांची गाऱ्हाणी ऐकत खाली उतरलेला नेता होता एकनाथ शिंदे. पण एकनाथ शिंदे यांच्या या भोवतालच्या गर्दीतून त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीचं सही करून घेतलं जाईल, लिहून घेतलं जाईल, काहीतरी होईल अशी भीती स्वतः अजितदादांनी बोलून दाखवली आहे. पण आता एकनाथ शिंदेंची परिस्थिती अशा पद्धतीची आहे की त्यांना आता पुन्हा मुख्यमंत्री होणं याच्याही पेक्षा आपला पक्ष वाढवणं आणि पक्ष टिकवणं हेच खूप महत्त्वाचं आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी पेटून उठलेली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सहानुभूती घेऊन या तिघांवर हल्ला करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि हा हल्ला होण्याची वेळ असताना भाजपच्या कमळाच्या पाकळ्या या मात्र काहीशा कोमेजलेल्या आहेत. अजितदादांच्या घड्याळाचे काटे जिथल्या तिथे स्थिर आहेत की त्यातले काही सेकंद जे आहेत ती परत पवारांच्या वाट्याला येणार आहेत हा देखील बघणं तितकाच महत्त्वाचा विषय आहे. हे काही जरी असलं, फडणवीस असो, पवार असो किंवा शिंदे असो, कुणासाठीच येणारं मुख्यमंत्रीपद किंवा येणारी विधानसभा आणि त्यातून मिळणारं मुख्यमंत्रीपद हा काही सोपा विषय नसणार आहे. आणि त्यातही भाजपशी संबंधित एक महत्त्वाची घटना 20 ऑगस्टच्या आजूबाजूला घडेल जी महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करेल इतकंच सांगतो. आणि या तिन्ही नेत्यांकडे अगदी बारकाईनं आपण पाहत राहिलं पाहिजे, कारण या तिघांपैकी एक मुख्यमंत्री कायम राहणार आहे किंवा तोच होणार आहे की आणखी एका नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सगळ्यांनीच घ्यायला सुरू केला आहे का हे देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. आणि ज्याला मुख्यमंत्रीपद मिळेल तोच खरा योद्धा असेल आणि तोच खरा येणाऱ्या महाराष्ट्रासाठीच्या निवडणुकांकरताचा कर्मयोगी असेल. अन्यथा बाकी तर सगळा वनवासच असेल. आपल्याला काय वाटतंय, हा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमातून या तिन्ही मान्यवरांनी व्यक्त केलेली भावना आणि त्याचा केंद्रबिंदू असलेलं मुख्यमंत्रीपद हे येणाऱ्या काळात येरागबाळ्याचं काम नसणार आहे. कोण असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपल्याला वाटतंय? आपण त्या नेत्याचं नाव आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा की ज्याच्यावरून पुढच्या काही आपल्या मतांवर किंवा आपण पाठवलेल्या प्रतिक्रियांवर वेगळा व्हिडिओ घेऊन येणं आपल्याला शक्य होईल. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटना, घडामोडी आणि त्यातल्या महत्त्वाच्या जागा आणि त्या जागांच्या संदर्भात
घडणारे बदल हे आपल्याला वेळोवेळी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण फक्त एकच करायचं आहे, टाईम महाराष्ट्राच्या या न्यूज पोर्टलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण जर केलं असेल तर आपल्या प्रियजनांना सांगायला मात्र विसरू नका. समाज माध्यमांच्या सगळ्या व्यासपीठांवर आम्ही उपलब्ध आहोत. आपण तिथेही आम्हाला भेटू शकता आणि आपण भेटल्यानंतर आपली निराशा होणार नाही इतका शब्द देतो आणि थांबतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.